या वडिलांनी मुलगा ज्या मुलीवरती प्रेम करायचा त्या मुलीबरोबरच केले अतिशय भयंकर कांड। सुनील रामचंद्र गुरव, वय वर्ष 50 असं वडिलांचे नाव। यांचा मुलगा महेंद्र गुरव याचे 18 वर्षीय विशाखावरती प्रेम होते। मात्र महेंद्राचे वडील सुनील गुरव यांना हे प्रेम संबंध मान्य नव्हते। ही सर्व घटना रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यामध्ये घडली आहे। महेंद्राचे वडील सुनील गुरव यांना हे प्रेम संबंध मान्य नव्हते, म्हणून त्यांनी विशाखाला देवरुख बस स्थानकावरती बोलून घेतले। तिथे 50 वर्षीय सुनीलने 18 वर्षीय विशाखाला सरबतमधून झोपेच्या गोळ्या दिल्या। त्यानंतर तो विशाखाला रिक्षा करून एका निर्जन स्थळी घेऊन गेला। त्या ठिकाणी 50 वर्षीय सुनीलने 18 वर्षीय विशाखाचा ओढणीच्या साहाय्याने गळा दाबून हत्या केली। त्यानंतर विशाखाच्या वडिलांनी पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली, विशाखा बेपत्ता झाली म्हणून। पोलिसांनी सर्व घटनेचा उलगडा केला आणि 50 वर्षीय सुनील गुरव यांना ताब्यात घेतले। त्यांनी सांगितलं की त्यांना मुलाचे प्रेम संबंध मान्य नव्हते, म्हणूनच त्यांनी हे कांड केले। ही सर्व घटना 2018 मध्ये घडली होती आणि काल या घटनेचा निकाल लावला। रत्नागिरी सत्र न्यायालयाने सुनील गुरव यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली। बापाने मुलाला त्रास देण्याऐवजी दुसऱ्याच्या